1 ऑगस्टला अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या आशा धुळे यांच्या राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला। पोलीस कर्मचारी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे अमरावतीमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं। आशा यांचे पती राहुल सुद्धा राज्य राखीव दलामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात। त्यांचं घर अमरावतीतल्या अशा परिसरामध्ये आहे जिथं 50 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत। त्यामुळे साहजिकच आशा यांच्या मृत्यूचं कारण काय याबाबत अनेक प्रश्न तयार झाले। तर आशा यांच्या मुलानं सांगितलं की त्याने 2 अनोळखी लोकांना घरामध्ये बघितलं होतं। सुरुवातीला ही घटना लूटमारीत घडल्याचा अंदाज बांधला जात होता, पण पोलिसांच्या वसाहतीत चोर येण्याची हिम्मत करतील का याची सुद्धा चर्चा झाली होती। पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये एक वेगळीच माहिती समोर आली। तर आशा यांचा मृत्यू लूटमारीच्या हेतूने झाला नव्हता, तर त्यांची कट रचून हत्या करण्यात आली होती। धक्कादायक गोष्ट म्हणजे आशा यांचा नवरा राहुलनेच या हत्येची सुपारी आपल्या मित्रांना दिल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। पोलिसांनी राहुल आणि त्याच्या मित्रांना आता अटक केली आहे। पण राहुलने आपल्या बायकोच्या हत्येची सुपारी मित्रांना का दिली असेल हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। त्यांचं वडाळी ते SRPF कॅम्प रस्त्यावरच्या गुरुकृपा कॉलनीमध्ये 2 मोठं मजली घर आहे। तिथे हे कपल आपल्या मुलांसोबत राहत होतं। नवरा बायको दोघेही पोलीस दलामध्ये कामाला होते। आशा धुळे या अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करायच्या, तर त्यांचा नवरा राहुल तायडे हा अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 9 मध्ये पोलीस अंमलदार म्हणून काम करतो। या दोघांना शौर्य नावाचा 12 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची रिवा नावाची मुलगी आहे, जी 1ली मध्ये शिक्षण घेते। आशा ह्या 13 जुलैपासून वैद्यकीय रजेवरती होत्या, त्यामुळे त्या त्यांच्या घरीच असायच्या। 1 ऑगस्टला संध्याकाळी आशा आणि राहुल हे त्यांच्या मुलीला ट्युशनला सोडायला गेले होते, तर यांचा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता। शाळा सुटल्यावरती संध्याकाळी त्यांचा मुलगा 6च्या आसपास घरी आला। हा मुलगा जेव्हा त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याला त्याची आई बेडरूममध्ये जमिनीवरती पडलेली दिसली। हे दृश्य पाहून तो घाबरला। त्यानं आपल्या आईला उठवायचा खूप प्रयत्न केला, पण आशा ह्या काहीच उत्तर देत नव्हत्या। आणि त्याचवेळी त्या मुलाला त्यांच्या घरामध्ये 2 व्यक्ती दिसल्या आणि या दोघांनीही त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला होता, असं या मुलाने सांगितलं। आपल्या आईला नेमकं काय झालंय हे या मुलाला कळत नव्हतं, त्यामुळे तो घरच्या 1ल्या मजल्यावरती राहणाऱ्या भाडेकरूंना ही माहिती देण्यासाठी गेला। त्याचवेळी या 2 अनोळखी व्यक्तींनी घराच्या दुसऱ्या दरवाजातून पळ काढला। भाडेकरूंनी आशा यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावरती त्यांना मृत घोषित केलं। पोलीस कर्मचारी असणाऱ्या आशा यांचं राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्यांच्यासोबत नक्की काय घडलं, त्यांच्या मुलानं ज्या 2 अनोळखी व्यक्तींना बघितलं होतं ते कोण होते, असे अनेक प्रश्न तयार झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलीसही तिथे दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली। आशा यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यावरती आशा यांच्या घरातल्या कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचं बघितलं होतं, त्यामुळे ही घटना लूटमारीतून घडल्याचा संशय निर्माण झाला। आशा आणि राहुल यांच्या घरामध्ये 1ल्या मजल्यावरती भाडेकरू सुद्धा राहतात। त्यांना सुद्धा संध्याकाळच्या वेळी आवाज आला नाही का याबाबतही प्रश्न विचारले गेले। अमरावतीचे CP DSP यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं। पोलिसांनी तपास करताना आशा यांचा पती राहुलच्या हालचालीवरही बारकाईने लक्ष ठेवलं होतं, तेव्हा पोलिसांना त्यांच्यावरच संशय आला। पोलिसांनी राहुल तायडेला चौकशीसाठी बोलावलं। त्याची चौकशी करत असताना त्या केसमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट बाहेर आला आणि आशा यांची हत्या लूटमारीतून झाली नव्हती, तर नवरा राहुलनंच आपल्या 2 मित्रांना सोबत घेऊन बायकोच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं। पोलीस असलेल्या नवऱ्यानेच बायकोची हत्या घडवून आणली होती। ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक होती। 2 ऑगस्टला या केसमध्ये आशा यांचा नवरा राहुलला अटक झाली। त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये या हत्येचा कट समोर आला। पोलिसांनी सोमवारी त्या कटामध्ये सहभागी असलेल्या श्रेयस महल्ले आणि ओम शेखार यांना अटक केली, तर निखिल टिकले या 4थ्या आरोपीला पोलिसांनी वाशीमधून ताब्यात घेतलं। पण आशा धुळे यांच्या हत्येचा कट नक्की कसा रचण्यात आला होता, तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस, ओम आणि निखिल हे राहुलच्या घरामागच्या ग्राउंडवरती कायम गप्पा मारत बसायचे।
तेव्हाच मे महिन्यामध्ये राहुलची यांच्याशी ओळख झाली. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षापासून राहुलचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर होतं आणि याची कल्पना आशा यांना आल्यावरती या दोघांमध्ये वाद झाले होते. आशा यांनी 2020 मध्ये राहुलच्या विरोधामध्ये एक पोलीस केसही केली होती आणि नंतर आपला संसार टिकावा म्हणून त्यांनी ही गोष्ट पुढे नेली नाही. त्यामुळे या नवरा बायकोमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या बायकोला कायमचं संपवण्याचं राहुलनं ठरवलं. महिन्याभरापासून त्याने या कटाची प्लॅनिंग केली. राहुल जेव्हा आपले मित्र निखिल, श्रेयस आणि ओम यांना भेटायचा तेव्हा तो कायम माझी बायको चांगली नाही, तिनं माझं जगणं मुश्किल केलंय असं सांगायचा. तिला संपवण्याशिवाय इतर कोणताच पर्याय नसल्याचं तो मित्रांना सांगायचा आणि हे काम तुम्ही करा असं याआधी अनेकदा राहुलनं आपल्या या 3 मित्रांना सांगितलं होतं. तेव्हा या तिघांनी यासाठी नकार दिला होता. पण 15 दिवसापूर्वी राहुल आणि त्याचे मित्र ओम आणि श्रेयस एका बारमध्ये बसले होते. तेव्हा राहुलने या दोघांना आपल्याच बायकोच्या हत्येसाठी 4 ते 5 लाख रुपयांची सुपारी दिली. राहुलने मे ते 1 ऑगस्ट दरम्यान श्रेयसला साधारण 37,000 रुपये ऑनलाईन माध्यमातून पाठवले. तसंच राहुलनं श्रेयसला अनेकदा अंमली पदार्थ सुद्धा घेऊन दिले होते. 1 ऑगस्टला राहुलनं श्रेयसला 4,000 रुपये पाठवले आणि यातले 2,000 रुपये ओमला पाठवायचे होते. सुपारीचे प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपये काम झाल्यावरती देईल असं राहुलनं श्रेयस आणि ओम दोघांनाही सांगितलं होतं. हत्येची पूर्ण प्लॅनिंग झाल्यावर 1 ऑगस्टला सकाळी ओमनं एका दारूच्या दुकानातून बियर घेतल्या. मग या आरोपींनी अमरावतीतल्या बापट चौकात जाऊन नवीन कपडे खरेदी केले. दुपारच्या वेळेला आशा यांचा नवरा राहुल, श्रेयस, ओम आणि निखिल या चौघांचीही भेट झाली. त्यानंतर राहुल दुसरीकडे गेला तर इतर 3 जण राहुलचं घर असलेल्या वडाळीच्या दिशेने गेले. दुपारी 1:30च्या सुमारास श्रेयस आणि ओम हे दोघेही गुरुकृपा कॉलनी परिसरामध्ये पोहोचले होते आणि त्यांचा तिसरा साथीदार निखिल हायवेवरती 4 व्हीलर गाडी घेऊन थांबला होता. श्रेयस आणि ओम जेव्हा राहुलच्या कॉलनीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी तोंडावरती पांढरा स्कार्फ बांधला होता. त्यावेळेस एका पोलीस कर्मचाऱ्याने या दोघांना हटकलं. त्यामुळे हे दोघेही निखिल सोबत गाडीत बसले आणि तिथून रहाड गावाला निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी दारू प्यायली. मग संध्याकाळी साधारण 5:15 वाजता ते पुन्हा राहुलच्या घराकडे आले. राहुल संध्याकाळी 5च्या आसपास त्याच्या मुलीला ट्युशनला सोडण्यासाठी घराबाहेर पडला. तेव्हा राहुलनं घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता. याशिवाय राहुलनं आशाचं मंगळसूत्र आणि 2 अंगठ्याही बाहेर काढून ठेवल्या होत्या. यावेळी आशा घरामध्ये एकटीच झोपली होती आणि त्यावेळी म्हणजे 5:30 वाजता आरोपी ओम आणि श्रेयस दोघेही तिथे पोहोचले आणि ते घरात घुसले आणि श्रेयसनं आशाचा गळा आवळला. यावेळी आशाने श्रेयसचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी आशा बेडवरून खाली पडल्यामुळे आशाच्या डोक्याला चांगलाच मार लागला. मग पुन्हा या आरोपींनी आशा यांचा गळा काही वेळ दाबून ठेवला आणि आशाचा मृत्यू झाला की नाही याची खात्री पटल्यावरती श्रेयस आणि ओम दोघेही तिथून फरार झाले आणि मग हे दोघे जण रिक्षामध्ये बसून निखिलकडे गेले आणि त्यानंतर हे 3 जण 4 व्हीलरने थेट शेवगावला गेले. 1 ऑगस्टच्या रात्री हे सगळे आरोपी शेगावलाच एका हॉटेलमध्ये राहिले. राहुलनं श्रेयसला 1 ऑगस्टला सकाळपासून ते रात्रीपर्यंत तब्बल 50 ते 60 कॉल केले होते. दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं. मग ते माहुली जहांगीरला एका शिवाऱ्यामध्ये पोहोचले. त्यानंतर गाडी परत देण्याचं कारण सांगून निखिल तिथून निघून गेला. पण श्रेयस आणि ओम हे दोघंही माहुली जहांगीर इथल्या वाडीमध्ये लपून बसले होते. पण पोलिसांनी त्यांना सोमवारी 4 ऑगस्टला अटक केली. 2 ऑगस्टला राहुललाही अटक केल्यावरती पोलिसांनी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं. कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली आहे. तर श्यामली नावाच्या राहुलच्या विवाहित प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता हे राहुलचे 3 आरोपी मित्र आणि त्याच्या प्रेयसीच्या चौकशीमध्ये पुढे काय समोर येतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.